किती लोक होता? हे बघ, फार वेळ नाही माझ्याकडे. तुम्ही लोक पकडल्यावर काय करायचं ह्याची पण ट्रेनिंग इथं काय? मागं शोध. काय करताय? नाही म्हणजे चालू आहे का नाही बघतोय. कशाला? चालू आहे. साहेब फोन काय नाही उचलत. बड्या वाजला का फोन? वाजला तरी तुम्ही लोक कुठं उचलता? तुला कोण म्हणलं? मी केलेला नाही उचलला. अच्छा, कधी? एकदा गावात खूप पाऊस झाला होता. अख्खं गाव पुरानं वाहून गेलं होतं. एक फोन 4 वर्ष कुठे बाबू? बोट नाही मारा तू. बोट चालू. एकदा गावात खूप पाऊस झाला होता. अख्खं गाव पुरानं वाहून गेलं. लय पाऊस झाला, आपण सगळे भिजलो, सर्दी आली, खोकला सगळं आलं. मला सांग किती लोक होता? सुजित नाही, पोलिसांनी मारला त्याला. का तर चहाच्या कप्प्यावर बसून कान खाजवत होता. यह बॉम्बे मेरी जान, है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, यह बॉम्बे मेरी जान. कहीं बिल्डिंग, कहीं ट्रामे, कहीं मोटर, कहीं बिल, यहाँ मिलता है सब कुछ, एक मिलता नहीं दिल. मिलता कहीं कहीं. कुठनं आणला? काय ना, तुमच्याकडे लटके टाकले की कुत्रे पळत येतात. आमच्याकडे पण असंच होतं. किती लोक लटके टाकले की कुत्रे पळत येतात. पण ते कुत्रे असतात ती माणसं असतात. लटके टाकले मी पण तेच सांगतोय. जरा हटके जरा बच के, यह बॉम्बे मेरी जान. एकदा गावात खूप पाऊस झाला होता. अख्खं गाव पुरानं वाहून गेलं होतं. एक फोन लाईन होती गावात. जिस रात गगन से
भोर हो गयो शहर और बड़ा भोर हो गई है, बड़ा भोर हो गया का बड़ा है, जल्दी जल्दी पूछेगा जब इतना सब कुछ हो गए, शहर हमारा बार बार का आप लोग के जोर है, शहर जल्दी ऐसी आई जिस रात गगन से चल
हात लावू नको. तुम्ही मारले त्याला. मेलाय तो माहितीये मला. पण मग तुझा असासारखा हाच प्रश्न विचारणार आहेस का? तुम्हाला इथं माझ्याशी कोणी बोलताना पाहिलं तर प्रतिमा खराब होईल तुमची. माझं जाऊ दे रे, तू बोल. नाही माझंही जाऊ द्या. बोलायचं विसरलोय मी कोणाशी. हे बघ, जर मला तुझ्याविषयीच ऐकायचं असतं ना तर मी इकडे आलोच नसतो. माहितीये मला सगळं. सगळं? हो हो सगळं. अगदी तुझ्या घरापासून ते. नको. जाऊ दे. बर जाऊ दे. काय ठरवलंय मग? मी काय ठरवायचं? इथे या बाराकीमध्ये ठेवलेला कैदी काय ठरवणार? दिवस मोजतोय फक्त. चल रे, वेगळा आहेस तू. तुम्ही पण बॉम्बच फोडला होता ना? हो, मी पण बॉम्बच फोडला होता. एकूण किती जण? 5 जण मेले. हे गोरा. मी 6 फक्त. आणि माझे अगणित लोक मरतात. मरतच राहते. रडू नको. मी रडत नाहीये. रडूने काय होणार आहे? वाट पाहिली, हात पसरले, आणि ते पसरलेले हात पण जेव्हा लोकशाहीने छाटले तेव्हा नुसतं बघत बसणं शक्य नव्हतं. उत्तम. काय? नाही म्हणजे निदान तू जे ठरवलं ते केलंच तरी. पण तू चुकलास. चुकलास तू. हो, हे सांगायला खाली कशाला आलाच आहे? घरदार सुटलं तेव्हापासून हेच तर सांगतायत लोक की मी चुकलोय. काही केलं तरी मी चुकलोय. हे बघ, तू जर मी रडत नाहीये. कारण शांत बसून सहन केलं असतं तरी मी चुकलोच असतो. आणि चिडून हात उगारला असता तरी मी चुकलो असतो. तुमचं बरं होतं. काय? माझंही असंच होतं. आज जर तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतं? उचलला असतं का? हात तर उचललाच असता, पण कसा ते मात्र नाही सांगता. मार्ग वेगळा असता कदाचित, पण आपली ढग मात्र तीच असती का मांडली. साहेब, अरे ती ढग आणि जळणारी वाद दिसली म्हणून तर आता किमान 50-60 वर्ष माझी चकमक शांत होईल. एवढं बोललात पुरे झालं साहेब. सहाय्य बरं म्हणून, पण निदान ते केलंय ते मान्य कर. फासा जातात तरी छान हसून झाले आता. ते शक्य नाहीये, कारण तो काळ संपलाय आता. कितीही केलं तरी तुम्ही एक शहीद आहात आणि मी एक गुन्हेगार असणारे साधा. हे बघ, कारण मी तू चुकलोय. मान्य मला मी चुकलोय.